नमस्कार मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याला गुढी कशी उभी करतात ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला. हा ये 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 तर मानगा बोलतात तर आमच्याकडे लोकल लँग्वेजमध्ये, काही ठिकाणी असं बांबू बोलतात. ठीक आहे, तर म्हणजे बांबू आमच्याकडे सुद्धा बोलतात, पण आमच्याकडे मोस्टली लोकल मानगा असं बोलतात. तर हे बघा, हे त्याच्यामध्ये दोन टाईप असतात. एक खरा मानगा असतो हा, आणि हा खरा मानगा आहे. खरा खोटा म्हणजे असा खरा खोटा नसतो, जस्ट त्याला खरा बोलतात बिकॉज हा आहे ना खूप स्ट्रेट असतो आणि त्याची थोडी हे बघा पूर्ण स्ट्रेट असतो, त्याच्यामुळे त्याला खरा मानगा असं म्हणतात. आणि ते तिकडे आमचे आहेत, एक आप्पांचे आहेत, आणि तिकडे आहे आमचे ते नॉर्मल मानगे आहेत. तर आता गुढीपाडव्यासाठी आम्ही आलोय मानगा तोडायला. आता जस्ट चाप्यावर फुलं काढलीत, तरी चाफ्याची फुलं आहेत, पांढऱ्या चाफ्याची. आणि ही आहेत कौलं, जे की आमचं मोठं घर होतं जुनं घर, ते तोडलं आणि नवीन बांधलं. त्याची जी घरं खूप मोठी होती, कारण का त्याच्यामध्ये खूप जास्त जण राहायचे. आणि जुनी घर कसं भावंड खूप असायची, तर घर सुद्धा मोठं होतं. तर त्याच्यामुळे आता घर छोटं, तर कौलं काय करणार, तर त्याच्यामुळे कौलं उरलेली अशी झाडाखाली ठेवली आहेत. आणि ह्यातला मानग्यातला आता मानगा तोडणार आहोत आपण. तर बघूया कशा प्रकारे. अनिश सुद्धा आलाय. अनिश ये लवकर, तुला पण मानगा पाहिजे ना. केवढा थोडा मोठा तोडायचा, थोडा छोटा तोडायचा, छोटासा. अरे हा कोणचा तोडलेला आहे बघा, कोणतरी तोडलेला मानगा. काय माहित कोणचा आहे. बोलो, गुढी उभी गेलीत तुम्ही, गुढी उभी गेलीत काय, कधी करणार मग. तो बघ तिकडे आदित्य सुद्धा आला, बघ तर कुठं तोडायचा. तर अशा प्रकारे मानगे असतात. हा, इथे पाऱ्याच्या बाजूला म्हणजे मोस्टली कुठे पण होतात मानगे.